अंडी तर सगळ्यांनाच आवडतात, पण या पद्धतीने तुम्ही कधीच अंडी केली नसणार आहे याची मला पूर्ण गॅरंटी आहे. एकदम नवीन रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ नक्कीच संपूर्ण पहा. हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आता आपण अंड्यांची रेसिपी पाहणार आहोत. म्हटल्यावरती सगळ्यात आधी आपल्याला हवी आहेत अंडी. आता ती किती घ्यायची हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे तितकी इथे तुम्ही अंडी घेऊ शकता. तर पहा, इथे मी ही रेसिपी 3 जणांसाठी करणार आहे. त्यानुसार मी अंड्याचं प्रमाण ठरवणार आहे. आपल्याला ही सगळी अंडी वापरायची नाहीत. किती अंडी वापरायची ते पुढे समजेलच. त्यापूर्वी एक अशी प्लेट घ्यायची, जिला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यामुळे पुढे खूप मोठा आपला फायदा होणार आहे. ते पुढे तुम्हाला समजेलच. तर पहा, इथे मी हे अंडं घेतलं. आपल्याला हे अंडं यामध्ये फोडून घ्यायचे. अगदी अशा पद्धतीने पहा, आपण नॉर्मली जशी अंडी फोडून घेतो ना, त्या पद्धतीने जितकी हवी आहेत तितकी अंडी इथे आपण फोडून घेऊया. एक एक करून इथे मी अशा पद्धतीने अंडी फोडून घेते. तर पहा, इथे मी टोटल 4 अंड्यांचा वापर करते. मी ही रेसिपी 3 जणांसाठी करते म्हणून मी 4 अंड्यांचा वापर केलेला आहे. आता तुम्हाला ही रेसिपी किती जणांसाठी करायची आहे त्यानुसार तुम्ही अंडी कमी जास्त करा, किंवा आवडत असतील जास्त घातलीत तरी चालेल, पण मग प्लेट मोठी घ्यावी लागेल किंवा 2 प्लेटमध्ये तुम्हाला ही रेसिपी करावी लागेल. तर पहा, या अशा प्लेटमध्ये ना 4च अंडी बसतात. जर तुम्ही 5वं अंड बसवायला गेलात ना तर ते बॅटर बाहेर येऊ शकतं. त्यामुळे जर अशी प्लेट असेल तर 4च अंडी. वेगळी प्लेट असेल, तुम्ही त्यामध्ये जशी अंडी बसतील ना त्यानुसार तुम्ही अंडी यामध्ये फोडून घेऊ शकता. आता इथे मी ही 4 अंडी फोडून घेतली. त्यानंतरनं यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घालताना अशी सगळीकडे पसरवून घालायची. पहा, जशी व्हिडिओत दाखवली आहे त्या पद्धतीने. जर तुम्हाला जास्त कोथिंबीर आवडत नसेल तर कमी घातली तरी चालेल. इथे मी संपूर्ण कोथिंबीर अशा पद्धतीने पसरवून घेतली. त्यानंतर चिमटीमध्ये मीठ घ्यायचं आणि चवीनुसार मीठ वरतूनच असं भुरभुरून घ्यायचं. खूप डिटेलमध्ये व्हिडिओ सांगणार आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काळजीपूर्वक सुद्धा पहा. पहा, थोडीशी हळद इथे मी घातली आहे. अगदी थोडीशी हळद मी इथे चिमटीत अशी घातलेली आहे. त्यानंतरनं आता चवीनुसार लाल तिखट घालायचं. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर नक्कीच तुम्ही तिखटाचा वापर इथे जास्त करू शकता. मी अगदी चिमूटभर इथे तिखटसुद्धा घालून घेतलं. त्याचबरोबर थोडीशी आपण धना पावडरसुद्धा इथे वापरणार आहोत. धना पावडरमुळे ह्या पदार्थाला खूप छान चव येणार आहे. पहा, जितके मसाले गरजेचे आहेत तितके घातले, पण तरीसुद्धा तुम्हाला जर यात कोणता मसाला ॲड करायचा असेल तुम्ही नक्कीच ॲड करू शकता. एखादा मसाला स्किप करायचा असेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता. आता ह्याचं करायचं काय ते पाहूया. चला पहा, इथे एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये पाणी घातलं. मध्यभागी एक प्लेट ठेवली, त्यावरती सुद्धा पाणी घातले. पाणी थोडं कोमट झाले. खूप जास्त कडकडीत गरम करू नका, कारण आपल्याला ही प्लेट त्यामध्ये ठेवायची आहे. हाताला भाजू शकतं. काळजीपूर्वक ठेवा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे मी तुम्हाला सांगते. तर पहा, माझ्याकडे अशी पक्कड आहे. या पक्कडनी मी ही प्लेट ठेवू शकत नव्हते, ती कलंडली जाणार त्यामुळे. पण जर तुमच्याकडे अशी उभी पक्कड असेल ना, जी दुसरी असते बघा, ती पक्कड असेल तर त्या पक्कडचा वापर करून तुम्ही इथे ही प्लेट अलगद अशी ठेवू शकता. झाकून एक 10 मिनटं मी हे होऊन देणार आहे. कमीत कमी 7-8 मिनटात तर होऊन जातं, पण अगदी परफेक्ट तुम्हाला हवं आहे ना तर 10 मिनटं अगदी बारीक गॅसवर ठेवायचे. एकदम बारीक गॅस जो असतो ना आपला, त्यामध्ये बारीक गॅसवर ठेवून दिलं. आपण पुढची तयारी करून घेऊया. एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून खोबरं घातलेलं आहे. खोबरं थोडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा खोबरं भाजून घ्या. आता ह्याचं नेमकं करणार काय, भाजी करणार की काहीतरी वेगळाच पदार्थ? व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. मला माहिती आहे तुम्हालासुद्धा खूप उत्सुकता आहे, कारण काहीतरी नवीन शिकायला मिळते. तर पहा, इथे मी खोबरं थोडं असं तेलावरती भाजून घेतले. आता खोबरं भाजून झालं की लगेचच आपल्याला यामध्ये कांदासुद्धा घालून घ्यायचा. पातळ उभा कांदा इथे मी कट करून घेतला आहे. एक मोठा कांदा वापरलेला आहे. ही रेसिपी मला कमी लोकांसाठी करायची आहे, म्हणजे कमी क्वांटिटीत करायची आहे. त्यामुळे मी
या प्रमाणामध्ये साहित्य घेतलेले आहेत. पण जर तुम्हाला जास्त क्वांटिटीत करायचे तुम्ही जास्तीचं साहित्य घेऊ शकता. कांदा थोडा भाजून झाला की लगेच टोमॅटो घालायचा. लहान आकाराचा एक टोमॅटो इथे मी वापरला आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत पुन्हा हे परतवून घ्यायचे. तर पहा अगदी अशा पद्धतीने मी टोमॅटो मऊ होईपर्यंत हे परतवून घेतलं. आता आपण हे सर्व जिन्नस एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे प्लेटमध्ये काढल्यानंतरनं. वाटण आपण परतत असताना गॅस खूप मोठा ठेवायचा नाही. अगदी बारीक गॅसवरती कांदा, खोबरं त्याचबरोबर टोमॅटो अगदी बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे. आता बघा यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली आहे भरपूर. आता हे सर्व जिन्नस आपण छान असे थंड होऊन देऊया. तोपर्यंत आपली पुढची कृती करून घेऊया. जोपर्यंत आपलं ते वाटण थंड होते म्हणजेच कांदा खोबरं थंड होते तोपर्यंत आपण हे झालं आहे का चेक करूया. पहा झाकण काढले मी आणि एक 7 मिनटं झालेली आहेत. 7 मिनटानंतरनं मी झाकण काढून चेक करते. मेन जे अंड्याचं बिल असतं ना पिवळा भाग तो चेक करायचा. तर इथे परफेक्ट असा तो शिजला आहे. अजिबात ओला वाटला नाही मला. त्यामुळे ते परफेक्ट शिजलेलं आहे. आता आपण हे प्लेट बाहेर काढून घेऊया. या पकडीने काढायला थोडं अवघड जातं पण जर तुमच्याकडे ती दुसरी पकड असेल ना तर त्याने ही प्लेट आरामात साईडला होईल. तर पहा इथे आपण हे काढून घेऊया आता एका साईडला आणि थोडं कोमट होऊन देऊया. कमीत कमी थोडं कोमट होऊन द्यायचं आहे. आता बघा हे गरम असताना फक्त काय करायचं ह्याच्या ज्या साईडच्या कडा आहेत ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि तुम्हाला हवं त्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचं. आता इथे मी अंड्याचं जे बल्क आहे ते असं फोडलं नव्हतं. पण जर हवं असेल तर तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सगळं फेटून त्यानंतरनं प्लेटमध्ये ओतून घेतलं तरी चालेल किंवा असं अखंड अंडं ठेवलं तरी चालेल. बल्क अखंड ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. पहा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचेत. तुम्ही हे कट लहान मोठे अगदी तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने देऊ शकता. आणि हे अंडं तुम्ही असं नुसतं खाल्लं तरीसुद्धा खूप कमाल लागतं कारण आपण यामध्ये मीठ आणि मसाल्यांचा वापर केलेला आहे. हे छान असं आपण बॉईल करून घेतलं एक प्रकारे. त्यामुळे ते तुम्ही नक्कीच असंच सुद्धा खाऊ शकता. आता हे थंड होऊन देऊया. त्यानंतरनं थंड झाल्यानंतरच आपल्याला ते एक एक वडी उचलायची. मी दाखवेल कशी उचलायची ते. बघा सेम कढईमध्ये मी काय केले आता तेल घातलं आहे. ज्यामध्ये आपण वाटण परतलं होतं ना त्यामध्ये तेल घालून घेतलं 2 पळ्या. त्यानंतरनं 1 चक्री फूल, दालचिनीचा तुकडा, सोबतच एक इथे मी वेलची घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इतरही खडे मसाले ॲड करू शकता. आता इथे आपल्याला धना पावडर, बेडगी मिरची पावडर, हळद त्याचबरोबर थोडासा मटण मसाला आणि लाल तिखट घ्यायचे. आणि अजून एक मसाला तो म्हणजे कांदा मसाला. तर इथे कांदा लसूण मसालासुद्धा मी 1 मोठा चमचा घेतलेला आहे. गॅसची फ्लेम अगदी बारीक आहे. तेल खूप जास्त गरम नाही आहे. हे मसाले घालताना तेल खूप गरम नको आहे आपल्याला नाहीतर मग मसाले लगेच करपले जातात. तर पहा इथे मी तेलावरती काही सेकंद फक्त हे मसाले परतवून घेतले. त्यानंतरनं आपण जे वाटण करून घेतलं होतं ना ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. तर पहा इथे मी हे वाटण घालून घेतलं अशा पद्धतीने. आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे. वाटण परतताना अजिबात कंटाळा करायचा नाही. वाटण जर तुम्ही छान परतलं तर नक्कीच तुमची रेसिपी अगदी कमाल होईल. कमीत कमी 3-4 मिनटं तरी हे वाटण छान असं परतून द्यायचं. आता बहुतेक वेळा ज्यावेळेस अशी रेसिपी असते की ज्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो तर त्यावरती कमेंट येते ताई एवढा वेळ असतो का किंवा पाहुणे पळून जातील किंवा काय होईल. पाहुणे कुठेही पळून जात नाही. ज्यावेळेस आपण पाहुणे येतो त्यावेळेस चिकन मटण करतो. मटण शिजायला तर भरपूर वेळ लागतो. त्यावेळेस पाहुणे पळून जात नाही ना. मग तसंच हे पदार्थ करतानाही पळून जाणार नाही. टेन्शन घेऊ नका. नक्की रेसिपी करा. आवडणारे पाहुण्यांनासुद्धा आणि तुम्हालासुद्धा. पहा 1 वाटी इथे मी दही घेतले. आपल्याला दही घालून छान हे फेटून घ्यायचे. आता पहा दही घालताना गॅस मोठा करायचा. त्यानंतरने यामध्ये दही घालायचं आणि एकसारखं कंटिन्यू हलवत राहायचं. म्हणजे मग तुमचं दही अजिबात फुटणार नाही. बऱ्याचदा भाजीमध्ये दही घातलं की ते फुटलं जातं. त्यासाठी गॅस मोठा ठेवायचा. त्यानंतरनं दही घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. पाहू शकता मस्त असं चमचमीत तेल सुटायला लागलेलं आहे.
रेसिपी खूप डिटेलमध्ये शूट करायची असते आणि प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवायची असते, कोणतीही मिस्टेक न करता. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊन जातो, पण तुमची रेसिपी फसणार नाही याची पूर्णपणे मी गॅरंटी देते आहे. त्यामुळे नक्की एकदा करून पहा. आता यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. पहा, दही घातल्यानंतर मी 2 मिनटं मोठ्या गॅसवर कंटिन्यू हलवत परतून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. जितकं गरजेचं आहे तितकं गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं. गरम पाणी घातल्यामुळे छान अशी भाजीला तरी सुटते. पहा, आत्ताच किती तेल वर आलेलं आहे. गरम पाणी घातलं की मस्त अशी तरी भाजीला आपल्या येते. त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा. पहा, आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. अशा पद्धतीने मीठ घातलं की ही भाजी एकदा छान अशी मिक्स करून घ्यायची. आता तुम्ही म्हणाल या भाजीमध्ये आपण अद्रक लसणाचा वापर केला नाही, तर ज्यावेळेस मी वाटण घातलं ना त्यानंतर अद्रक लसूण घातलेलं आहे, पण ते व्हिडिओमध्ये कॅप्चर करायचं राहून गेलं. तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. अद्रक लसणाची रेडीमेड पेस्ट होती, त्यामुळे मी वाटणात वापरली नाही आहे. तर तुम्ही आवर्जून वाटण परतताना अद्रक लसणाची पेस्ट आवर्जून घाला किंवा वाटण वाटताना घातलं तरी चालेल. पहा, इथे एक एक करून अशा पद्धतीने आपल्याला ही अंडी साईडला करून घ्यायची. खालच्या साईडनी खूप मस्त अशी जाळी येते आणि खायला ही अंडी खरंच खूप कमाल होतात. यापूर्वी कधी तुम्ही अशी स्टीम करून अंडी केली नसणार आहेत किंवा ही भाजी केली नसेल, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. खूप कमाल रेसिपी आहे ही. अंडी तुम्ही नुसती अशीच मुलांना देऊ शकता खायला. पौष्टिकसुद्धा आहे, त्याचबरोबर काहीतरी वेगळे नवीन आहे, त्यामुळे मुलेसुद्धा आवडीनेच खातील. पहा, अशा पद्धतीने मी हे कलथ्याने काढून घेते. कलथ्याने काढल्यामुळे काय होतं, ते खाली चिटकून बसत नाही. त्यामुळे आपण बघा सुरुवातीला पण तेल लावलं होतं, म्हणजे ही अंडी जास्त प्लेटला चिकटणार नाही. तर अशा पद्धतीने आता मी हे काढून घेते. आता हे बल्क असल्यामुळे बघा काही ठिकाणी ते बल्क सेपरेट होऊन येते. तुम्हाला हवं तर तुम्ही अंडी फेटून वापरलीत ना तरीसुद्धा चालणार आहे. अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण अंडी साईडला करून घेतली. प्लेटला जे काही थोडंसं राहतं ना त्याचं काय करायचं ते सुद्धा पुढे सांगणार आहे. पाहू शकता तुम्ही किती छान अशी जाळी आली आहे. पहा, मस्त अशी खालच्या साईडने अंड्याला जाळी आलेली आहे आणि अंडं खरंच खूप कमाल झालेलं आहे. आता आपण काय करूया, या ग्रेव्हीला थोडी उकळी येऊन देऊया. तर पहा, या ग्रेव्हीला थोडी अशी उकळी यायला लागली ना की यामध्ये आपल्याला ती अंडी सोडून घ्यायची. आता यात आपण दह्याचा वापर केला आहे, त्यामुळे ही ग्रेव्ही खूप कमाल होते. त्याचबरोबर आपण जे काही मसाले वापरलेत ना त्यामुळे सुद्धा या भाजीला खूप छान टेस्ट येते. पहा, एक एक करून मी अशा पद्धतीने हे अंडं यामध्ये सोडून घेतलं. तुम्ही डायरेक्ट सगळी एकत्रच सोडली तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने. तर पहा, इथे मी संपूर्ण अंडी अशा पद्धतीने इथे सोडून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला बारीक ठेवायची आहे. बारीक गॅसवरच आपल्याला ही संपूर्ण भाजी होऊन द्यायची. आता अंडी घातल्यानंतर ना, आता ही अंडी शिजलेली आहेत तरीसुद्धा अंडी घातल्यानंतर ही भाजी कमीत कमी 3 ते 4 मिनटं तरी उकळून द्यायची अगदी बारीक गॅसवर. जे प्लेटला शिल्लक राहिलेलं होतं ना ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलं आहे. छान असं कलथ्याच्या साह्याने काढून घेतलं आणि यात घालून घेतले. तर पहा, मिक्स केले, गॅस अगदी बारीक केलेला आहे. आता झाकण ठेवूया आणि 3 मिनटं तरी ह्याला छान अशी उकळी येऊन देऊया. पहा, 3 मिनटं झालेली आहेत आणि मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे. तुमच्या चिकन मटनलाही मागे सारेल इतकी कमालीची आणि चवदार अशी ही रेसिपी तयार होते. यापूर्वी तुम्ही कधी ही रेसिपी केली होती का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. जर केली नसेल तर आवर्जून सांगते आहे, नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडेल. वरतून छान अशी कट केलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. चला पटकनी तुम्हाला प्लेटसुद्धा वाढून दाखवते. जास्त वेळ आपला जायला नको, त्यामुळे मी आधीच यामध्ये भात, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे, सोबतच भाकरी घेतलेली आहे. आता पहा, एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी वाढून घ्यायची आहे. ही भाजी एवढी कमाल होते की तुम्ही अगदी भाकरी चुरूनसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ह्या भाजीसोबत भाकरी चुरून खायला जास्त मजा येईल. व्हिडिओ आवडला असेल आणि इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक हक्काने सांगते करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका.
या भाजीची तरी अशी भरपूर घ्यायची आणि त्यानंतरनं भाकर चुरून मस्त खायची. कमाल लागते. चला, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.